मी 2012 मध्ये या ठिकाणी निवडून आली होती. आमचं तेव्हा 2चं पॅनल होतं. त्यानंतर आम्ही भरपूर कामं केली. तेव्हा दाभा वार्डात म्हणा किंवा आपल्या म्हणजे आपला जो 12 प्रभाग आहे हा 2 याच्यात विभागला गेलेला आहे. त्यामुळे काही इथे कॉलनीतसुद्धा पहिल्यांदाच निवडून आल्यामुळे भरपूर कामं होती. दाभा वार्डातसुद्धा भरपूर कामं होती. रस्ते झाले नव्हते, दिवे झाले नव्हते, पाण्याची समस्या होती, सतत टँकरची मागणी होती. या सगळ्या समस्याचं मी निराकरण केलं. परंतु त्याच्यानंतर 2017 मध्ये मी यशस्वी झाली नाही. परंतु आपलं कार्य अविरत चालू ठेवलं. ज्याही काही समस्या असल्या त्याही निराकरण करायच्या. आणि त्यानंतर कोविड आल्यामुळे कोविडच्या याच्यात आम्ही भरपूर लोकांना मदत केली. औषधाची असो, अन्नधान्याची असो, की कुठे ॲडमिट करायचं असो, या सगळ्या समस्याचं आम्ही निराकरण केलं. आणि सतत आमचं स्वर्गवासी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानमार्फत हे सेवा कार्य सतत आमचं चालू असतं. या प्रजापतीनगरमध्ये सांडपाण्याची मोठी अव्यवस्था आहे. याची व्यवस्था करण्याची गरज आहे. तुम्ही जर निवडणुकीमध्ये यश प्राप्त केलं, निवडून आल्या, नगरसेविका झाल्या, तर येणाऱ्या 5 वर्षामध्ये कोणकोणत्या विकास कामांना तुम्ही हात लावणार? हे बघा, जिकडे जाते तिकडे गटर लाईनची समस्या आहे. फार दिवसाच्या गटर लाईन टाकलेल्या आहेत, त्या छोट्या आहे आणि दिवसेंदिवस घरं वाढत आहे, फ्लॅट स्कीम होत आहे. यामुळे गटर लाईन छोटे असल्यामुळे हे गटर लाईनचा प्रॉब्लेम येत आहे. तर सर्वप्रथम गटर लाईन टाकणे फार महत्त्वाचे आहे या प्रजापती नगरमध्ये. मग आता तुम्ही सिनियर नेता आहात, भारतीय जनता पक्षाचा, तुम्ही नगरसेविका पण राहिलेल्या आहात, मोठ्या पदावर महापौर होते, तुम्ही काय सांगा? आता आम्ही प्रचार करत आहोत आणि आम्ही प्रभागात फिरत असल्याने आम्ही जनतेची समस्याही ऐकून राहिलो. आमच्यासमोर ज्या समस्या दिसत आहेत तेही आम्ही लिहून घेत आहोत. कारण की आम्हाला माहीत आहे की आमच्या प्रभागाची जनता चारही उमेदवाराला बहुमताने निवडून देईल आणि आम्ही हे निवडून आल्यावर हे समस्या आम्ही सोडवणार. काही जनता समजदार आहे. त्यांना महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसेल तेव्हा आम्ही निवडून जाऊ. ह्या भागामध्ये आम्ही भरपूर काम केलेलं आहे. मनपामध्ये 15 वर्ष भाजपची सत्ता होती, परंतु विकास झाला नाही असे विरोधक म्हणतात. यावर काय सांगा? तर काय बोलायचं म्हणजे बोलायचं आहे. त्याच्याजवळ काही मुद्दे नाही आहे. त्याच्याशिवाय काय बोलणार आहे? जनताला दिसत आहे की कोण काम करत आहे. दिल्लीतून गल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि नागपूर शहर कसं बदललेलं आहे हे तुम्हाला दिसत आहे. आणि त्याच्याच बरोबर आम्ही 4 नगरसेवक, आम्ही 4 वर्ष झालं नगरसेवक नाही तरी सुद्धा जनतेच्या सेवेमध्ये आम्ही तत्परित राहिलेलो आहोत. 4 वर्ष काम केलेलं आहोत. आम्हाला वाटलं नाही की आम्ही नगरसेवक नाही आणि जनतेलाही वाटलं नाही की आम्ही नगरसेवक नाही आहे आणि पुढेही काम करू. कैसा देखते आप प्रभाग की समस्याओं को? कैसा देखते? इधर से हो जाओ. 2017 मध्ये मी इथल्या भागाचं नेतृत्व केलेलं आहे. 2017 मध्ये मी इथनं निवडून आलेली आहे. त्यामुळे प्रभागामध्ये काय समस्या आहे याच्याबद्दल मला पूर्ण माहिती आहे. 2017 मध्ये भले आम्ही निवडून आलो, 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आम्हाला 2 कोरोनाचं संकट आलेलं होतं. लोक घरात होते पण आम्ही ग्राउंडवर काम केलेलं आहे. आम्ही अन्नधान्याच्या किट पोहोचवल्या, वॅक्सिनेशन सेंटर आम्ही सुरू केले. जेवढं जमेल तेवढं आम्ही सेवाभाव त्या 2 वर्षामध्ये आम्ही भरपूर काम केलेले आहे. हे लोकांना माहिती आहे. प्रशासन राज्य लागल्यानंतरही आम्ही सतत लोकांच्या संपर्कात होतो. लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न होते ते आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत आणि कुठे ना कुठे आमची ही जी मेहनत आहे, पार्टीने या गोष्टीची दखल घेतली आणि त्यामुळे त्यांनी परत मला इथे उमेदवारी दिलेली आहे. आणि आता उमेदवारी दिलेली आम्ही प्रचार करतोय. जनतेमध्ये फार उत्साह आहे. जनता आम्हाला समस्या पण सांगत आहे आणि आम्ही जे कामं केलेले आहेत त्या कामाची पावतीसुद्धा देत आहे. आणि पुढे जे पण कामं आमच्या हातून उर्वरित राहिलेले आहेत ते निश्चितही जिंकून आल्यावर आम्ही पूर्ण. विक्रम भाई, फिर से एक बार आप पे विश्वास जताया, भारतीय जनता पार्टी ने उम्मीदवारी आपको मिली है, कैसा कहेंगे? उम्मीदवारी मिलने के लिए मैं पार्टी का, मेरा पूरा परिवार आजीवन आभारी रहेगा, ऋणी रहेगा. उन्होंने एक विश्वास रूपी उम्मीदवारी मुझे दी है. मुझे जनता ने पिताजी के निधन के बाद भरपूर प्रचंड मतों से विजयी बनाया था. उसके बाद मेरा जो कार्यकाल रहा, 2.5 वर्ष का कार्यकाल रहा, उसमें 1.5 साल कोरोना रहा, 1.5 से 2 साल. फिर भी हम जनता के बीच में रहे, उनके बीच में सेवा करते रहे. समर्पण भाव से हमने सेवा की है. पिछले 4 सालों से हम मांझी है. मतलब देखा जाए तो जैसा एक स्टूडेंट है और पूरे स्टूडेंट है, उनको 3 घंटे का पेपर, मतलब उनको पेपर छुड़ाना है, उनको 3 घंटे का टाइम मिला है और मेरे को सिर्फ आधे घंटे में पेपर लिखना था.
अब आप समझ जाओ कि पर मैं अपने समर्पण भाव से लोगों के बीच में रहा हूँ, विकास काम किया हूँ और लोगों की वैयक्तिक समस्या का निदान मैं निरंतर दैनंदिन करता हूँ और वैयक्तिक सेवा देने का भी काम मेरे माध्यम से जनता को हुए हैं। तो मुझे अपने आप पे और हमारे लोगों पे पूरा विश्वास है, आने वाले समय में वो न्याय करेंगे। या